नमस्कार. जय भीम जय शिवराय मित्रांनो. संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडीच्या अधिकृत आणि अद्ययावत माहितीसाठी अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये या चॅनलची लिंक आणि या व्हिडिओची लिंक शेअर करा. आता हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे. हा व्हिडिओ सुरू करण्याच्या पूर्वी ज्यांनी या शिक्षक भरतीमध्ये निकाल लागला, परीक्षा दिली, चांगले मार्क्स पडले, तर मर्यादित प्राधान्यक्रम असल्यामुळे आमची त्या ठिकाणी शर्यतीची त्या ठिकाणी कमालीची शर्यत त्या ठिकाणी झालेली आहे. त्यामुळं याच्यामध्ये या शर्यतीमध्ये जर आपल्याला टिकायचं असेल तर समुपदेशन जो काही बॅच आहे किंवा जे प्राधान्यक्रम आपले निर्णायक ठरणार आहेत तर ते कसे द्यावेत, तुमचे स्वप्रमाणित केलेले अर्ज आणि या जागा, तुमची पात्रता, या सगळ्या गोष्टी बघूनच 1 to 1 वैयक्तिक त्या ठिकाणी मार्गदर्शन जे आहे ते काउन्सिलिंग कोर्समध्ये आपण करणार आहोत. आणि ही ज्यांनी बॅच जॉईन केली नसेल त्यांनी तात्काळ जॉईन करून घ्या. महा टीचर या प्ले स्टोअरवर ॲपवर त्या ठिकाणी ती बॅच आहे, ती प्ले स्टोअरवर ॲप डाउनलोड करा आणि काउन्सिलिंग बॅच जॉईन करा. आता काउन्सिलिंग बॅच का महत्त्वाची आहे तर खूप लवकर जे आहे ते आपल्या जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत. या जाहिराती प्रसिद्ध झाल्याच्या नंतर बरीच मुलांची तारंबळ होणार आहे. मोठ्या प्रमाणामध्ये जी काही जागा आहेत शिक्षक भरतीच्या त्या मोठ्या प्रमाणामध्ये येणार आहेत. आता तशा पद्धतीनं शालेय शिक्षण विभाग, शिक्षण मंत्री महोदय, प्रशासनातले अधिकारी, विशेषतः शालेय शिक्षण मंत्री जे काही कमी प्रमाणामध्ये 2 टप्प्यामध्ये भरती प्रक्रिया राबविणार होते. मात्र अधिकारी वर्गांच्या सतत संपर्कात असल्या कारणाने आणि सतत पाठपुरावा करत असल्या कारणाने योग्य ते मार्गदर्शन आणि योग्य ते कठोर जी काही कार्यवाही आहे, कठोर भूमिका जी आहे ते प्रशासनातल्या अधिकाऱ्यांची, विशेषतः शिक्षण आयुक्त कार्यालयातील अधिकारी वर्गांची, मंत्रालय स्तरावरील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक चांगली भूमिका असल्या कारणाने वेळोवेळी व्ही-सीच्या माध्यमातून या ज्या जागा आहेत त्या अपलोड करण्याच्या अनुषंगाने जी काही वेळोवेळी व्ही-सी होते त्याच्यामध्ये सविस्तर असं मार्गदर्शन केल्याने, कडक अशी काही त्या ठिकाणी अंमलबजावणी केल्या कारणाने, तशा सुतोवाच आणि सूचना वेळोवेळी दिल्या कारणाने नक्कीच दिलेल्या मुदतवाढीचा जो काही फायदा आहे तो 100% भावी शिक्षकांना झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आज तागायत सध्याच्या स्थितीला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जी आहे ती भरती प्रक्रिया राबवण्याची अनुषंगाने जी काही या 2 दिवसामध्ये दोन्हीही वेळा त्या ठिकाणी ऑनलाईन आणि ऑफलाईन मीटिंग झालेली आहे. शिक्षण आयुक्त कार्यालयामध्ये व्ही-सीच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिलेली माहिती असू द्या किंवा सभागृहामध्ये जी काही पावसाळी अधिवेशन सुरू आहे त्या ठिकाणी शालेय शिक्षण मंत्री महोदयांनी त्या ठिकाणी आपले दिलेले शब्द असू द्या. पुढील साधारणतः 2 महिन्यामध्ये शिक्षक भरती पूर्ण करण्याचा त्यांनी दिलेला शब्द तसा पूर्वीही 2 महिन्यामध्ये करण्याचा शब्द दिला होता. मात्र आता दिलेल्या शब्दाला नक्कीच त्या ठिकाणी अर्थ आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये जी आहे ती भरती प्रक्रिया या ठिकाणी होणार आहे. आता या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एका जिल्हा परिषदेची अपलोड झालेली पदाची माहिती सुद्धा देणार आहे आणि एका जिल्हा परिषदेची मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी जी काही भरती प्रक्रिया राबवणार आहेत त्या अनुषंगाने तिथली सुद्धा माहिती देणार आहे. तत्पूर्वी या व्हिडिओच्या माध्यमातून ही जी माहिती देणार आहे ती अतिशय तुमच्यासाठी महत्त्वाची असणार आहे. एकदा मला या सरांनी दिलेली जी काही अपडेट आहे त्या संदर्भामध्ये तुम्हाला माहिती देतो. 2 जिल्हा परिषदेची जी आहे ती तुम्हाला त्या ठिकाणी मी माहिती देतो आहे आणि त्या ठिकाणी वैयक्तिक थोड्या वेळाखाली अधिकारी वर्गांशी चर्चा केली असता असं निर्देशनात आलं की आज सायंकाळपर्यंत जाहिरात अपलोड करण्याच्या अनुषंगाने आजची जी काही मुदतवाढ दिल्याच्या नंतरची आजची शेवटची डेडलाईन आहे, जी लास्ट टाईमची जी मुदतवाढ दिलेली आहे ती आजची शेवटची डेडलाईन आहे. आणि आज मोठ्या प्रमाणामध्ये लोकांसोबत किंवा युवा अधिकाऱ्यांसोबत, राज्यातील सगळ्या युवा अधिकाऱ्यांसोबतची जी काही DYDच्या संचालक आणि उपसंचालक या स्तरावर यांची मीटिंग आहे. प्रत्येक खाजगी आस्थापनांना असू द्या किंवा जिल्हा परिषदेचे किंवा इतर जेवढे काही आस्थापना आहेत पवित्र पोर्टलला येणार आहेत त्या सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत की आजची शेवटची तारीख आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आपली रोस्टर्स जी आहे ती तपासून झालेली पाहिजेत आणि स्तरावर ज्या जाहिरातीला आस्थापनांना मंजुरी दिलेली आहे, अंतिम मंजुरी बाकी होती, अशा सगळ्यांना आणि ज्यांनी पवित्र पोर्टलला जाहिराती नोंदणी केलेल्या होत्या अशा सगळ्यांना आज शिक्षणाधिकारी कार्यालय स्तरावर त्या ठिकाणी मीटिंग आहे आणि त्यांच्या जाहिराती ज्या आहेत त्या अंतिम करण्यात येणार आहेत. आणि या सगळ्या गोष्टी करत असताना बहुतांश आता थोड्या प्रमाणामध्ये जे आहेत ते त्रुट्या राहिलेल्या आहेत आणि
त्या ठिकाणी जी काही ॲक्युरन्सी आहे जाहिरातीची मोठ्या प्रमाणात आलेली आहे, साधारणतः 50-60% आलेली आहे. म्हणून जेवढ्या जाहिराती ज्या ज्या नोंदणी झालेल्या आहेत त्या मोठ्या प्रमाणामध्ये आता पवित्र पोर्टलला जाहिराती येणार आहेत आणि मोठ्या प्रमाणात आस्थापना येणार आहेत. म्हणजे आत्तापर्यंत एवढ्या आस्थापना पवित्र पोर्टलला आल्या नाहीत, त्याच्यापेक्षा कैक पटीनं मोठ्या प्रमाणामध्ये आस्थापना पवित्र पोर्टलला येणार आहेत. म्हणजे या सगळ्या गोष्टीचं श्रेय जे आहे ना मित्रांनो, आता तुर्तास तो श्रेयाच्याकडे गोष्टीकडे जायचं नाही. मात्र वारंवार आपण ग्राउंड लेवलवर जे काम केलेलं आहे, ग्रामपंचायतपासून जी काही ग्रामपंचायतची डिमांड होती, मागण्या होत्या, इथंपासूनचा जो काय आपण मागणी केलेली आहे, इथंपासून जो आपण पाठपुरावा केलेला आहे, इथंपासूनचा इतिवृत्तांत जो आहे, या सगळ्या गोष्टी अधिकारी वर्गांकडे आपण सगळ्या फॉरवर्ड केलेला डेटा आणि या मागण्या सगळ्या गोष्टी फॉरवर्ड केल्या कारणाने आणि तुम्ही वेळोवेळी आपल्या स्वतःच्या ग्रामपंचायतमध्ये गेले आणि तुम्ही वेळोवेळी आपल्या जिल्हा परिषदकडे सतत पाठपुरावा केला आहे. या सगळ्या गोष्टीने सततच्या कायम पाठपुरावा केल्या कारणाने ग्राउंड लेवलवर आपण केलेल्या कामाची जी आहे ती पोचपावती तुम्हाला खूप लवकर मिळणार आहे. नक्कीच आपण शिक्षक भरतीच्या अंतिम टप्प्यात जे आहे ते आपण येऊन पोहोचलेलो आहोत. मोठ्या प्रमाणामध्ये जी जाहिराती आहेत या भरतीमध्ये तुम्हाला येताना दिसतील आणि तुम्हाला सुरुवातीपासून सांगतो मी की या भरतीमध्ये 2 डिजिट जे मेरिट्स आहे ते आल्याशिवाय राहणार नाही. फक्त या सगळ्या प्रोसेसमध्ये तुमचे प्राधान्यक्रम महत्त्वाचे असणार आहेत. तर एवढं निश्चित सांगतो तुम्हाला. आणि या प्राधान्यक्रमाच्या संदर्भामध्ये ज्यांना बॅच जॉईन करायचे आहे त्यांनी या व्हिडिओच्या पहिल्या कमेंटमध्ये त्या जी काही बॅचची लिंक आहे, प्ले स्टोअरची लिंक आहे, ॲपची लिंक आहे ते दिली जाईल. पिन केलेला तो कमेंट्स असेल तिथे त्या ठिकाणी आपल्याला लिंक दिली जाईल, तिथे जाऊन तुम्ही जॉईन करू शकता. आता मी तुम्हाला जिल्हा परिषदच्या काही जागा अपलोड झालेल्या आहेत, खूप मोठ्या प्रमाणात जागा अपलोड झाल्या आहेत, तिथल्या तुम्हाला सांगतो. साधारणतः कालच्या तारखेमध्ये पुणे जिल्हा परिषदमध्ये जे काही आहेत ते 600च्या आसपास जागा अपलोड झाल्या आहेत. 593 या जागा अपलोड झालेल्या आहेत. म्हणजे तुम्ही विचारही करू शकत नाही मित्रांनो, अशा काही जिल्हा परिषद आहेत राज्यामध्ये, साधारणतः 8 ते 10. त्या जिल्हा परिषदमध्ये साधारणतः 700-800 पेक्षा अधिक पदं जी आहेत ती पवित्र पोर्टलला अपलोड झालेली आहेत. म्हणजे तुम्ही विचार करणार नाही, अंदाजीकरण लावणार नाही, इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण केलेल्या पाठपुराव्याचं हे यश असणार आहे. आणि नक्कीच चांगले मार्क्स मिळवलेल्या उमेदवारांना आपापल्या जिल्हा परिषदमध्ये नोकरीची संधी उपलब्ध होण्याची दाट शक्यता जी आहे ती निर्माण झालेली आहे. आणि साधारणतः सोलापूरच्या जिल्हा परिषदमध्ये सुद्धा साधारणतः जिल्हा परिषदच्या 500च्या आसपास जागा त्या ठिकाणी अपलोड झालेल्या आहेत. आणि खाजगीच्या जवळपास 1000 माध्यमिक आणि उच्च माध्यमिक त्या ठिकाणी साधारणतः त्या ठिकाणी 1000 आणि 500 प्राथमिक शिक्षण विभागातील जिल्हा परिषदच्या 500 आणि माध्यमिक शिक्षण विभागीय शिक्षक पदाच्या जवळपास 1000च्या आसपास अशा दोन्ही मिळून पवित्र पोर्टलवर 1500 जागा अपलोड झालेल्या आहेत मित्रांनो. सोलापूर जिल्हा परिषदमध्ये खाजगी आणि जिल्हा परिषदच्या अशा दोन्ही जागा मिळून साधारणतः त्या ठिकाणी 1500. आणि तुम्ही विचार करणार नाही, पुणे जिल्हा परिषदमध्ये साधारणतः 600च्या आसपास आणि तिथले खाजगीचे जागा किती अपलोड झालेत विचार करा तुम्ही. तुम्हाला आकडेवारी सांगतोय, तुम्ही विचारही करणार नाही मित्रांनो, इतक्या मोठ्या प्रमाणात जो आहे तो आकडा आहे. आता फक्त मी तुम्हाला काही संस्थांची आस्थापनांची नावं वाचून दाखवतो आणि तिथल्या जागा ज्या आहेत ते तुम्ही बघाल, विचारही करू शकणार नाही अशा जागा आहेत. श्री निरगुडेश्वर शिक्षण विकास मंडळच्या 6 जागा आहेत. हे कितीचे आहेत माहिती आहे का? 11-12. जे उमेदवार पहिलीपासून ते 12वीपर्यंत पात्र आहेत या उमेदवारांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये जी आहे ते संधी उपलब्ध होणार आहे. आणि अशा 59 आस्थापना ज्या आहेत त्या जिल्हा परिषद पुणे माध्यमिक उच्च माध्यमिक इथे जागा ज्या आहेत ते पवित्र पोर्टलला नोंदणी झालेल्या आहेत. त्याच्यातले काही अंतिम टप्प्यामध्ये आहेत तर काही अपलोड जागा झालेल्या आहेत. आणि आज या संदर्भामध्ये अंतिम जी आहे ती मीटिंग होणार आहे. शिक्षण आयुक्त स्तरावर त्याची मीटिंग झाल्याच्या नंतर थोड्या वेळाखाली जेव्हा मी अधिकारी वर्गांशी चर्चा केली तेव्हा समजलं की या सगळ्या गोष्टी झाल्याच्या नंतर उशिरापर्यंत जी आहे ते जाहिरातीला अपलोड करण्याच्या अनुषंगाने. आता हे जाहिरातीला मुदतवाढ का? तर मित्रांनो, याची मुदतवाढ जी आहे याच्यासाठी या ज्या जागा ज्या रिक्त राहत आहेत ना, म्हणजे पोर्टलला तर त्यांनी नोंदणी केली, त्या जागा या दिलेल्या विहित वेळेत जर अपलोड झाल्या तर आपल्या सगळ्या उमेदवारांना त्या जागा दिसतील आणि आपल्या शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रतेनुसार त्या जागेला आपण पात्र होऊ. मात्र ह्या नोंदणी केलेल्या जागा मुदतवाढ जर दिली नाही तर सेकंड फेजमध्ये जातील. म्हणजे तुम्ही लागण्याच्या उंबरवट्यावर आलेले असताना मोठ्या प्रमाणात जी भरती प्रक्रिया
होत असताना त्याच्यापैकी तुम्ही मर्यादित प्राधान्यक्रम असल्याकारणाने 100 जागेलाच पात्र राहणार आहात. सोबतच खाजगीला 50 जागेलाच पात्र राहणार आहात, कारण तिथं मर्यादित प्राधान्यक्रम जे आहेत 50 एवढीच तिथे संधी उपलब्ध आहे. त्यामुळं एखादी मार्काने आपला नंबर राहू नये यासाठी मोठ्या प्रमाणात ज्या जागा आहेत त्या अपलोड झाल्या तर आपलं काही बिघडत नाही. म्हणून मुदतवाढ गरजेची आहे मित्रांनो. आणि आज सायंकाळपर्यंत गरज पडली तर नक्कीच 1 आठवड्याची मुदतवाढ जी आहे, त्या अधिकारी वर्गांनी देण्याच्या संदर्भामध्ये सायंकाळी मीटिंग घेऊन ठरवणार आहेत, किंवा सायंकाळपर्यंत जे आहे ते आज मीटिंग झाल्याच्यानंतर सायंकाळ म्हणजे आढावा बैठक घेणार आहेत. सगळ्या शिक्षण अधिकाऱ्यांची मीटिंग होणार आहे. तशी आढावा बैठक घेतल्याच्यानंतर नक्कीच गरज भासली तर, नक्कीच गरज भासणार आहे. साधारणतः गरज भासली तर 1 आठवड्याची मुदतवाढ जी आहे ती जाहिरातीची अपलोड करण्यासाठी आपल्याला मिळणार आहे मित्रांनो. ही गुड न्यूज आहे, 100% गुड न्यूज आहे. आता याची निगेटिव्हिटी बऱ्याच मुलांच्या मनामध्ये निर्माण झालेली असेल, कारण लोकांना वाटतं की नुसतीच मुदतवाढ देतात, मुदतवाढ देतात. किती वेळ, किती 1-1 वर्ष झालं परीक्षा होऊन, तर नक्कीच समजू शकतो दुःख. पण टेक्निकल बाबी ज्या आहेत त्याही तुम्हाला समजून घ्याव्या लागतील. नक्कीच याच्यामध्ये तुमचं नुकसान नाही आहे, फायदा आहे, एवढं तुम्ही समजून घ्या. राज्यामध्ये सगळ्यात मोठी जी भरती असेल तर ती शालेय शिक्षण विभागाची आहे. इतर डिपार्टमेंटमध्ये बघा फार कमी प्रमाणामध्ये जे आहे ते जागा भरल्या जातात. किंबहुना पोलीस भरतीमध्ये सुद्धा बघा तिथे जागा कमी प्रमाणात भरल्या जातात. मात्र याच्यामध्ये जे आहे तर पोलीस शिक्षक भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात जी भरती आहे ती होत असते. म्हणून तुम्हाला जागा सांगतोय बघा. थोडासा व्हिडिओ जे आहे तो मोठा होतोय, समजू शकतो मी, पण गरजेचं आहे तुमच्यासाठी. एक आता आस्थापना आहे उर्फी नगर शिक्षण प्रसारक मंडळ जे आहे तिथे 6 पदं आहेत. प्रेरणा संस्था आहे 14 पदं आहेत. जनता शिक्षण संस्था जी आहे पुण्याची 27 आहेत. चिंचवड शिक्षण प्रसारक मंडळ 5 जागा आहेत. मृत्युंजय एज्युकेशन सोसायटी 27 जागा आहेत. प्रोग्रेसिव्ह शिक्षण संस्था जी आहे तिथे 28 आहेत. पुणे डिस्ट्रिक्ट एज्युकेशन असोसिएशन जे आहेत तिथले 171 जागा आहेत मित्रांनो. खूप मोठ्या प्रमाणात भरती आहे. आणि वैशिष्ट्य सांगतो, इथल्या संस्था ज्या आहेत ते पूर्ण गुणवत्तेला वाव देणाऱ्या, जरी विथ इंटरव्ह्यूला या जागा येत असतील तरी नक्की गुणवत्तेला वाव देणाऱ्या या संस्था आहेत. सोबतच बऱ्याच संस्था आहेत 4, 2, 5, 2, 28, 21, 7, 55. डेक्कन एज्युकेशन सोसायटी तुम्हाला माहिती आहे अतिशय प्रतिष्ठित नामवंत असली संस्था. इथे 55 जागा आहेत. सोबत 11 जागा, 4 जागा, 4 जागा. शिरूर शिक्षण प्रसारक मंडळ जे आहे तिथे 52 जागा आहेत. सोबतच बऱ्याच ठिकाणी 7 आणि 4, 6 अशा पद्धतीने जागा आहेत. सोबतच श्री रंगन स्वामी संस्था आहे तिथे 69 पदं आहेत. सोबतच भारती विद्यापीठ जी आहे ती 119 पदं आहेत. अशा मोठ्या प्रमाणात जी आहेत ती पदं जी आहेत ती पवित्र पोर्टलला अपलोड होत आहेत. आता सगळे मी सांगत नाही याचं. सोबतच या सगळ्या संस्थांना जवळजवळ इंदापूर शिक्षण संस्था आहे 36 पदं आहेत. महादेव ट्रस्ट पुरसुंगीची संस्था आहे तिथे 22 पदं आहेत. महात्मा गांधी सोसायटी एज्युकेशन सोसायटी 18 पदं आहेत. भोर एज्युकेशन सोसायटी 19 पदं आहेत. ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट इथे 19 पदं आहेत. श्री सोमेश्वर शिक्षण संस्था 13 पदं आहेत. अशी मोठ्या प्रमाणामध्ये जी आहे ती ही भरती या ठिकाणीची जाहिरात जी आहे ती अंतिम टप्प्यात आलेली आहे. याच्यापैकी काही आस्थापना जे आहे ते अंतिम मंजुरीला दिलेले आहेत. याच्यापैकी जर जागा शिल्लक, आता साधारणतः हे बघा तुम्ही, पुण्याची जिल्हा परिषद जागा आहे, माध्यमिकची जागा जी 1000पेक्षा अधिक पदं जी आहेत ही, आणि जिल्हा परिषदचे साधारणतः 600. म्हणजे सोलापूर आणि पुणे जिल्हा परिषदच्या जर जागेचा विचार केला तर साधारणतः दोन्हीही जिल्हा परिषदमध्ये विचार करता 3000पेक्षा अधिक पदाची भरती जी आहे ते 2 जिल्हा परिषदमध्ये होते. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जी जागा आहेत ते या पवित्र पोर्टलमध्ये भरल्या जातात. असे बरेच जिल्हा परिषद आहेत साधारणतः 4-5 जिथे 1000पेक्षा अधिक पदे येणार आहेत. आणि याच्यासोबतच इतर बहुजन मागासवर्गीय कल्याण, त्यासोबतच आदिवासी विकास विभागाच्या जागा, या आदिवासी विकास विभागाच्या जागेसाठी थोडासा वेळ लागणार आहे. मात्र इथल्यासुद्धा साधारणतः 2500च्या आसपास जागा ज्या आहेत ती पवित्र पोर्टलला येणार आहेत. रयतसारखी शिक्षण संस्था आहे तिथे 600पेक्षा अधिक, आणि स्वामी शिक्षण संस्था आहे तिथं 300पेक्षा अधिक जी जागा आहेत त्या ठिकाणी येणार आहेत. आणि BMC इंग्लिश माध्यमाला, हिंदी माध्यमाला अतिशय महत्त्वाची असलेली BMC इथे सुद्धा 525 पदं जी आहेत ती पवित्र पोर्टलला येणार आहेत. त्यामुळं
नक्कीच अंतिम टप्प्यात असलेल्या जाहिराती ज्या आहेत त्याला मुदतवाढ मिळाली तर 100% मोठ्या प्रमाणात म्हणजे मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया राबवली जाईल आणि या जागा येण्यासाठी आपला योग्य तो पाठपुरावा सुरू आहे. आणि नक्कीच आज अधिकारी वर्गाशी चर्चा झाल्याच्या नंतर कळलेलं की आज या सगळ्या गोष्टीचा विभागस्तरीय, जिल्हा परिषदस्तरीय, शिक्षण अधिकारी, उपसंचालक अधिकारी, निरीक्षक या सगळ्यांसोबत एक व्हीसी घेतल्याच्यानंतर त्यांना संभाव्य किती वेळ लागेल या सगळ्या गोष्टीचा अंदाज घेऊन या पवित्र पोर्टलवर जागा अपलोड करण्यासाठीची जी काही मुदतवाढ आहे ती साधारणतः 1 आठवड्याची पुन्हा एकदा देण्यात येईल. आणि ही जर दिली नाही, अंतिम जे 11 हॉर्समध्ये निर्णय जर घेण्यात आला तर नाही दिली तर नक्कीच आपल्या मुलांचं नुकसान होईल आणि त्या जागा सेकंड फेजमध्ये येतील. त्यामुळं नक्कीच आपण जास्तीत जास्त मुलांचा फायदा व्हावा म्हणून ती अंतिम जी काही मुदतवाढ असणार आहे किंवा जी काही मुदतवाढ असणार आहे या जागा जास्त येण्याच्या अनुषंगाने त्या संदर्भामध्ये अजून आपण थोड्या वेळाच्या नंतर मंत्रालय स्तरावर किंवा शिक्षण मंत्री मोदयांच्या OSD यांच्यासोबत सुद्धा आपण चर्चा करणार आहोत आणि नक्कीच मुदतवाढ जी आहे ते सायंकाळ उशिरापर्यंत जी आहे ते आपण मिळवून देण्यासाठी मुदतवाढ मिळवून देण्यासाठी जी आहे ते पाठपुरावा करणार आहोत. त्यामुळं या व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय ही महत्त्वाची माहिती नक्कीच व्हिडिओ हा मोठा झालेला आहे. हे तुमच्यासाठी दिलासादायक माहिती आहे आणि म्हणून तुमच्या मनामध्ये असणारे प्रश्न आता तुम्हाला मुदतवाढ नको वाटते का मला सांगा. ज्यांना प्रचंड मोठे 150पेक्षा अधिक मार्क्स आहेत त्यांना वाटते बा मी लागतोच. ज्यांना याच्यातली शर्यत माहीत नाही, ज्यांना भरती माहिती नाही अशा लोकांना वाटतं की मुदतवाढ नको कारण 1 वर्ष झालं. होय नको 1 वर्ष झालं आहे. पण मुदत वाढल्यानं 2-3 हजार जर जागा वाढत असतील, 2-3 हजार कुटुंबाचं कल्याण होणार असेल तर तुम्हाला तेवढा त्रास करून घेण्याचं काही कारण नसावं असं माझं ठाम मत आहे. म्हणून ज्यांना अजून तुम्हाला काय वाटते सांगा या कमेंट्सच्या माध्यमातून. अजून याच्यापेक्षा वेगळे प्रश्न असतील तुमच्या मनात तर नक्की कळवा. या सगळ्या प्रश्नाचा जे काही कमेंट्स आहे तो विचार केला जाईल आणि ज्यांना बॅच जॉईन करायचे समुपदेशन कोर्स प्ले स्टोअरवर महा टीचर हे जे ॲप आहे त्याची लिंक या व्हिडिओच्या पहिल्या कमेंटमध्ये दिली जाईल. तिथे जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता आणि लवकरच जे आहे ते समुपदेशन कोर्सच्या संदर्भामध्ये कशा पद्धतीनं प्राधान्यक्रम द्यावेत, कसे नोंदवावेत या सगळ्या गोष्टीचं मार्गदर्शन जे आहे ते वैयक्तिक तुम्हाला करण्यात येईल. म्हणून जास्त वेळ लावू नका. ज्यांना जॉईन व्हायचं त्यांनी तात्काळ जॉईन व्हा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय.